नमस्कार मंडळी अँड वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल शाईन विथ प्रणवती। आणि तुम्ही जर पहिल्यांदाच माझ्या चॅनलवरती आला असाल तर नमस्कार, माझं नाव प्रणवती आहे। मी मेकअप व्हिडिओ, स्किन केअर व्हिडिओज, हेअरस्टाईल व्हिडिओज आणि भरपूर सारे मेकअप हॅक्सचे व्हिडिओज घेऊन येत असते। जर तुम्हाला यापैकी कोणत्याही टॉपिकमध्ये इंटरेस्ट असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। मेकअप किट तुमच्याकडे जर नसेल तर मेकअप किट कसा करायचा, कोणते प्रॉडक्ट्स वापरायचे ह्याच्यावरती मी ऑलरेडी एक डिटेल व्हिडिओ माझ्या चॅनलवरती केलेला आहे आणि तुम्ही खूप छान प्रतिसाद दिला होता त्या व्हिडिओसाठी। पण आज या व्हिडिओमध्ये स्पेसिफिकली डोळ्यांचा मेकअप करण्यासाठी काय काय प्रोडक्ट्स लागतात जे मला खूप आवडतात। म्हणजे ट्रस्ट मी मी पर्सनली हे सगळे प्रॉडक्ट्स यूज केलेले आहेत, मला खूप आवडतात हे प्रॉडक्ट्स। त्यामुळे आज हे सगळे प्रॉडक्ट्स मी तुम्हाला सांगणार आहे। त्याच्यामध्ये काजल आलं, आयलाइनर आला, मस्कारा, आयब्रो पेन्सिल अँड इवन द लेन्सेस आय एम वेअरिंग राईट नाव, ह्या सगळ्याबद्दल डिटेल मी तुम्हाला सांगणार आहे। आणि माझे सगळे प्रोडक्ट रेकमेंडेशन तुम्हाला सांगून त्याचे सगळ्याचे लिंकसुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये असणार आहे, त्यामुळे तुम्ही चेक करू शकता। तर जास्त वेळ वाया घालवायला नको, चला लेट्स स्टार्ट द व्हिडिओ। आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण व्हिडिओच्या शेवटला आपण नवीन सबस्क्रायबर्सना जसं शाउटआउट देतो ते सुद्धा ह्या व्हिडिओमध्ये देणार आहे, त्यामुळे व्हिडिओ पाहत राहा। तर सगळ्यात आधी सुरुवात करूया लेन्सेसपासून, कारण तुमच्यापैकी बरेच जण मला विचारत असतात की प्रणवती तुझ्या डोळ्यांचा कलर खूप छान आहे, कोणते लेन्सेस यूज करतेस। तर टू बी व्हेरी फ्रँक, हा लेन्स आहे, हा माझ्या डोळ्यांचा कलर नाही आहे, माझ्या डोळ्यांचा कलर ब्लॅक आहे। पण जे लेन्सेस मला खूप आवडतात ते आता जे मी घातलेली आहे तो शेड, आणि ह्या शेडचं नाव आहे सिल्वर ग्रे, ठीक आहे। हा ॲक्वा कलरचा आहे, ह्याचीसुद्धा लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये असणार आहे। तर ॲक्वा कलर मला खूप छान दिसतो, मला खूप सूट करतं आणि भरपूर तुम्ही मला कॉम्प्लिमेंट देता माझ्या डोळ्यांच्या कलरवरती, ह्या लेन्ससाठी स्पेसिफिकली। तर हा ॲक्वा कलरचा आहे, ह्याच्यामध्ये सॉफ्ट ग्रे कलर जो असतो तो खूप छान आहे, मला खूप आवडतो। आणि सिल्वर ग्रे म्हणून एक आहे, तो सुद्धा खूप छान दिसतो। आणि जर ग्रे सोडून जर मी दुसरे कोणते यूज केले असेल तर त्याच्यामध्ये एनव्ही ग्रीन हा शेडसुद्धा माझ्यावरती खूप चांगला दिसतो। तर हे तीन आय लेन्सेस आहेत जे खूप छान आहेत, खूप सुंदर आहेत, आणि मी हे वेअर करते माझ्या यूट्यूब व्हिडिओसाठी, मी हे स्पेसिफिकली यूज करत असते। तर तुम्हालासुद्धा मला बघून हे वाटत असेल की हा शेड खूप छान आहे आणि तुम्हालासुद्धा ट्राय करायचं असेल तर नक्की हे तुम्ही ट्राय करू शकता। सिल्वर ग्रे, सॉफ्ट ग्रे अँड एनव्ही ग्रीन हे तीन शेड्स आहेत जे मला खूप आवडतात। आता सेकंड प्रॉडक्ट मी काय दाखवणार आहे, आता आपण काजल बघूया की काजलमध्ये कोणते कोणते चांगले काजळ आहेत आणि तुम्ही कोणते कोणते ट्राय करू शकता। तर ॲक्च्युली मी भरपूर सारे काजल मी यूज केलेले आहे आतापर्यंत, अँड स्पेसिफिकली यूट्यूब चॅनल उघडल्यानंतर तर मला भरपूर सारे काजल ट्राय करावे लागले, कारण ऑब्व्हियसली रिक्वायरमेंटच तशी असते। त्यामुळे मी भरपूर सारे काजल ट्राय केलेले आहे आणि त्यातले माझे जे 4 फेवरेट आहेत, म्हणजे ॲक्च्युली भरपूर सारे आहेत पण आज मी तुम्हाला माझे 4 फेवरेट काजल सांगणार आहे ते, आणि त्यांची प्राईस वगैरे सगळं तुम्हाला स्क्रीनवरती सुद्धा दिसेल। आणि मी ट्राय करते की अफोर्डेबल रेंजमधले सुद्धा, कमी प्राईसमधले सुद्धा चांगले प्रोडक्ट्स मी तुम्हाला रेकमेंड करू, म्हणजे ते सगळ्यांनाही घेता यावे। त्यामुळे आज 4 काजल मी तुम्हाला सांगणार आहे जे खूप चांगले आहेत आणि मी खूप पर्सनली यूज केलेली आहे। तर सगळ्यात पहिला काजल जो अफोर्डेबलमध्ये सगळ्यात माझा खूप आवडता काजल आहे तो आहे हा NYBEचा बिग ॲपल ऑफ माय आय हा काजल। आणि हा एक तर पहिली गोष्ट ही खूप पिगमेंटेड आहे, म्हणजे पिगमेंट याचं खूप चांगलं आहे आणि लावताना लिटरली हा बटरी सॉफ्ट आहे, म्हणजे इतकं छान लावून होतं। आणि त्याचबरोबर त्याचा पिगमेंटेशनसुद्धा खूप चांगला आहे। मी माझ्या फॅमिलीमध्ये सुद्धा यूज केले होते माझ्या सिस्टरवरती, अँड शी वॉज लाईक हा कोणता काजल आहे, कारण तिला हा खूप आवडला होता आणि ती जेव्हा लावत होती ती म्हणजे किती स्मूथ आहे आणि किती सॉफ्ट आहे। आणि व्हेन आय टोल्ड हर द प्राईस शी वॉज शॉक्ड की एवढ्या कमी प्राईसमध्ये इतकं छान काजल। तर डेफिनेटली NYBEचा बिग ॲपल ऑफ माय आय हा तुम्ही नक्की ट्राय करा, खूप छान आहे। पण काजल जे मला खूप आवडतं आणि हे रिसेंटली मी मागवले होते, कारण तुम्ही जर मला फॉलो करत असाल तर तुम्ही माझ्या चॅनलवरती मार्सचा 1 ब्रँड मेकअप ट्युटोरियल ऑलरेडी बघितला असाल, पण नाही बघितला असाल तर त्यातला मार्सचा जो काजळ आहे खूप खूप मस्त आहे। दिस इज मार्स कोल ऑफ फेम, ठीक आहे, कोल ऑफ फेम हा काजल आहे आणि हा सुद्धा खूप मस्त आहे, लावायला एकदम बटरी सॉफ्ट आहे आणि ह्याचा पिगमेंटसुद्धा खूपच छान आहे। ओके, स्मच प्रूफ पण आहे। मी हे माझ्या व्हिडिओमध्ये सुद्धा तुम्हाला दाखवले होते की हा खूप मस्त आहे। आणि लावल्यानंतर जर तुम्हाला असे बोल्ड आईज मेकअप करायला आवडतात, बोल्ड काजल जसे बेंगॉलीज
युजली लावतात ना, तशा टाईपमध्ये जर तुम्हाला डोळ्यांचा मेकअप बोल्ड आय काजल असं करायचं आवडत असेल तर डेफिनेटली तुम्ही हा ट्राय करू शकता, कारण ह्याचा पिगमेंट खूप चांगला आहे आणि एकदम इंटेन्स ब्लॅक असा कलर दिसतो. तर डेफिनेटली हा पण तुम्ही ट्राय करू शकता आणि ह्याची प्राईस पण खूप अफोर्डेबल आहे, महाग नाही आहे. तर मार्सचा हा काजल आणि NYBचा काजल दोन्हीही खूप छान आहेत, तुम्ही ट्राय करू शकता. आता नेक्स्ट 2 काजल जे मला अगेन खूप जास्त आवडतात. ॲक्च्युली काजलमध्ये ना 1-2 सांगून सेटल होत नाही आहे मी, कारण भरपूर सारे ऑप्शन्स आहेत जे खूप चांगले आहेत. त्यामुळे आज मी 4 ऑप्शन्स तुम्हाला देत आहे. सगळ्यात आधी तर मी तुम्हाला ते 2 दिलेले आहेत जे खूप अफोर्डेबल आहेत, मार्सचा आणि कोणता सांगितला, NYBचा. येस, NYB अँड मार्स अफोर्डेबल रेंजमध्ये खूप मस्त काजल आहेत. आणि आता जो मला आवडतो प्लमचा हा काजल आहे, हा सुद्धा खूप मस्त आहे. भरपूर माझ्या व्हिडिओजमध्ये तुम्ही बघितला असणार. आणि जेव्हा मी हा काजल जेव्हा मी मागवले होते ना आणि व्हेन आय ट्राईड इट आणि मला इतका आवडला की त्यानंतर माझे जितके पण मेकअप व्हिडिओज आले ना तर मी रिपीटेडली हा काजल बघितला असणार. म्हणजे बऱ्याच जणांना असं वाटलं असेल दुसरा काजल आहे का नाही, कारण प्रत्येक व्हिडिओमध्ये हा काजल दिसत होता. पण असं काही नाही आहे, माझ्याकडे काजल भरपूर सारे आहेत, बट दिस इज द वन आय लव्ड इट अँड आय वॉज स्टक टू दिस प्रॉडक्ट फॉर अ व्हेरी लॉंग टाईम. त्यामुळं डेफिनेटली हा खूप मस्त आहे. पिगमेंट अगेन जेट ब्लॅक, स्मच प्रूफ. लेट मी शो यू. उप्स, काजलबरोबर एक प्रॉब्लेम असतं की आपण जर त्याला जास्त वरती घेतलं ना ते तुटतं आणि आय फील व्हेरी बॅड अबाउट इट आता तुटलेलं थोडंसं. सो ह्याच्यापेक्षा ह्याचं पिगमेंट खूप जास्त आहे डेफिनेटली, कारण तुम्ही थोडेसे पैसे एक्स्ट्रा घातले की थोडंसं प्रॉडक्ट पण चांगला मिळतो. पण हा कमी आहे असं म्हणणार नाही मी, हा पण खूप चांगला आहे. मे बी थोडंसं मी जास्त हे केलं असणार आहे त्यामुळे हा बोल्ड आलेला आहे. ओके, हा प्लमचा काजल आहे जो मला खूप जास्त आवडतो. तर दिस इज ऑल्सो वन ऑप्शन. आणि काजलमध्ये जो लास्ट ऑप्शन मी तुम्हाला देत आहे तो आहे कलर बारचा. कलर बारचा माझा करंटली आउट ऑफ स्टॉक झालेला आहे, तो यूज करून संपले. म्हणजे आजकाल ना म्हणजे प्रोडक्ट संपायला लागले. जेव्हा यूट्यूबर नव्हते ना पडून असायचे, कारण मी जास्त यूज नाही करायचे. पण एव्हर सिन्स आय स्टार्टेड डुईंग मेकअप व्हिडिओज अँड ऑल दिस, माझे ॲक्च्युली प्रॉडक्ट संपत आहेत. लिपस्टिक संपते, फाउंडेशन संपते आणि आय एम लाईक ओ माय गॉड. तर कलर बारचा जो काजल आहे तो सुद्धा यूज करून संपलेला आहे. त्याचा पिगमेंटसुद्धा खूप चांगला आहे. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. प्राईस अँड ऑल एव्हरीथिंग यू कॅन सी ऑन द स्क्रीन. तर हे 4 काजल जे आहेत ते तुम्ही नक्की ट्राय करा अँड यू कॅन थँक्स मी लेटर. आता काजल झाल्यानंतर आयब्रोज करणंसुद्धा इम्पॉर्टंट आहे. आणि मी ॲक्च्युली नोटीस केले की आयब्रोसाठी मी जे पण प्रॉडक्ट्स वापरलेले आहेत ते सगळे एकाच ब्रँडचे आहेत आणि त्यातलेच व्हरायटीवाले प्रॉडक्ट्स मी यूज केलेले आहेत आणि ते मला सगळेच आवडलं. त्यामुळे एकाच ब्रँडचे मी तुम्हाला 3 प्रॉडक्ट्स दाखवत आहे. तर सगळ्यात आधी आहे स्विस ब्युटीचा हा आयब्रो अँड जेल आयलायनर. हा मल्टीपर्पज प्रॉडक्ट आहे. तर ह्याच्यामध्ये कसं आहे, हा जो वरचा प्रॉडक्ट आहे दिस इज फॉर युअर आयब्रोज. ह्याच्यामध्ये तुम्हाला आयब्रो करायला मिळतं, ह्याच्याबरोबर ब्रशसुद्धा मिळतं. तर हा प्रॉडक्ट यूज करून तुम्ही तुमचे आयब्रो सेट करू शकता. अँड अगेन जर तुम्ही ह्याला ओपन केला तर ह्याच्यामध्ये जेल हे आहे जेल आयलायनर. तर तुम्ही ह्याला ॲज अ आयलायनरसुद्धा यूज करू शकता. इवन यू कॅन यूज इट फॉर काजल. आणि मी ॲक्च्युली हे खालचा प्रॉडक्ट कमी यूज केलेला आहे, पण आयब्रोसाठी मी हा वरचा प्रॉडक्ट यूज केले अँड दिस इज अमेझिंग. खूप चांगला आहे. नाव स्विस ब्युटीमधला अगेन एक आयब्रो पॅलेट माझ्याकडे आहे, तो पण तुटलेला आहे कारण भरपूर यूज केलेली आहे. आणि ह्याच्यामध्ये ऑप्शन्स आहेत. तुम्हाला ग्रे कलर मिळून जातो, ब्लॅक मिळून जातो आणि ब्राऊनसुद्धा मिळतो. आयब्रोचा कलर प्रत्येकाचा वेगवेगळा असतो, सेम नाही आहे. तर त्या हिशोबानं तुम्ही सिलेक्ट करू शकता की तुम्हाला कोणतं यूज करायचं आहे. आणि बाकीचे कलर्स वेस्ट होणार आहेत का? नाही, कोणताही कलर ह्यातला वेस्ट नाही होणार. तुम्ही ह्याला यूज करू शकता. जर तुम्हाला आय मेकअपमध्ये ब्लॅक कलर हवा असेल तर यू कॅन यूज इट ॲज आय शॅडो ऑल्सो. ब्राऊन कलरसुद्धा तुम्ही यूज करू शकता. आणि बेस्ट थिंग इज ह्याच्यामध्ये जेलसुद्धा आहे. जेल लावून जर तुम्ही आयब्रो सेट केला तर ते इंटॅक्ट राहतात, हलत नाहीत. त्यामुळं हा एक प्लस पॉईंट आहे ह्या प्रॉडक्टमध्ये की ह्याच्यामध्ये जेलसुद्धा आहे. आणि हा जो मी शेड वापरत आहे स्विस ब्युटीचा शेप माय ब्रोज 01 आहे हा. आणि ह्याच्यामध्ये आय थिंक व्हेरियंटसुद्धा आहेत, यू कॅन चेक दॅट. ह्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये असणार आहे. स्विस ब्युटीमध्ये अजून एक प्रॉडक्ट मी माझ्या आयब्रोसाठी यूज केलेला आहे. दिस इज द प्रॉडक्ट. याच्यामध्ये तुम्हाला एका साईडला स्पूली ब्रश मिळतं. आयब्रोज करताना स्पूली ब्रश असणं हे खूप गरजेचं आहे, कारण नुसता प्रॉडक्ट लावणं हे खूप गरजेचं नाही आहे, त्याला कोम करणंसुद्धा एक गरजेचं असतं. आणि त्याच्यासाठी ह्या प्रॉडक्टमध्ये तुम्हाला एका साईडला स्पूली ब्रशसुद्धा मिळतो आणि दुसऱ्या साईडला प्रोडक्ट आहे. ह्याच्यामध्ये ग्रे, ब्लॅक, ब्राऊन तुम्हाला जे पण शेड हवा असेल ते तुम्ही मागवू शकता. माझा जो शेड आहे ग्रे आहे
आता मला तो सापडत नाही मी कुठं ठेवली आहे, बट तुम्ही माझ्या व्हिडिओजमध्ये बघितला असणार आहे. तो सुद्धा प्रॉडक्ट खूप चांगला आहे. फक्त ह्यामध्ये प्रॉब्लेम एकच आहे की तुम्ही ह्याला जास्त ओपन करू नका, कारण ह्याची जी पॉईंट आहे खूप प्रिसाइज्ड आहे. तुम्ही अगदी थोडंसं जरी जरा त्याला जास्त वरती घेतला आणि थोडंसं प्रेशर पडलं तर तो तुटून जातो. त्यामुळे हा प्रॉडक्ट जो आहे तो खूप बारीकीने यूज करावा लागतो, पण प्रॉडक्ट खूप चांगला आहे. आता मी तुम्हाला लेन्सेस सांगितलेले आहे, काजल सांगितलेली आहे आणि आयब्रोसाठी पण सांगितलेली आहे. आता नेक्स्ट प्रॉडक्ट आपण काय बघणार आहे, आयलायनर्स. ठीक आहे, तर आयलायनरमध्ये अगेन माझ्याकडे भरपूर सारे ऑप्शन्स आहेत, कारण भरपूर ट्राय केलेले आहेत. तर त्यातले मला कोणते आवडतात ते मी तुम्हाला सांगणार आहे. लेट्स स्टार्ट विथ अफोर्डेबल रेंज. तर रिसेंटली मी हा मार्सचा आयलायनर मागवले होते. हा आहे इंक ब्लॅक असा हा शेड आहे आणि हा पेन आयलायनर आहे. जेव्हा तुम्हाला आयलायनर ड्रॉ करायला येत नसेल तर तुम्ही डायरेक्टली जर रेग्युलर आयलायनर घेतला तर त्यात तुम्हाला लावायला थोडंसं अवघड जातं. का? कारण त्याच्यावरती ग्रिप नसतं, त्यामुळे व्यवस्थित लावता येत नाही. हात बऱ्याच वेळा आपला हात थरथरतो. ठीक आहे, त्यामुळं तसं डायरेक्टली ते यूज न करता पेन आयलायनर पहिला घ्या, त्याच्यावरती चांगली प्रॅक्टिस करा आणि जेव्हा तुम्हाला ड्रॉ करायला जमेल, आयलायनर लावायला जमेल, तेव्हा तुम्ही एका रेग्युलर आयलायनरला घेतला तरी चालेल. ठीक आहे, तर त्यातला हा मार्सचा जो आयलायनर आहे हा खूप चांगला आहे. लेट मी शो यू. प्रिसाइज्ड आहे, पॉइंटी आहे, त्यामुळे लावायला खूप सोपं आहे आणि ह्याला तुम्ही पेनसारखं पकडून ना खूप छान असा आयलायनर ड्रॉ करू शकता. ठीक आहे, पिगमेंटेशन ह्याचं खूप चांगलं आहे आणि हा सुद्धा मी माझ्या मार्सचा वन ब्रँड मेकअप ट्युटोरियलमध्ये हा यूज करून दाखवलेले आहे की कसं यूज करायचा आहे. तुम्हाला ते बघायचं असेल तर तुम्ही तो व्हिडिओसुद्धा बघू शकता. सो दिस इज वन रेकमेंडेशन. आता नेक्स्ट प्रॉडक्ट जो मला खूप आवडतो आणि मी भरपूर जणांना रेकमेंड केलेली आहे तो आहे हा स्विस ब्युटीचा आयलायनर. क्रेज आयलायनर आहे हा. स्विस ब्युटीचा क्रेज आयलायनर आणि अगेन हा पेन आयलायनर आहे, त्यामुळे बिगनर फ्रेंडली आहे. तुम्हाला ड्रॉ करता येत नसेल तर तुम्ही इझिली ड्रॉ करू शकता. आता ह्या प्रॉडक्टचा प्लस पॉईंट काय आहे, एका साईडला आयलायनर मिळतं. ठीक आहे, तो यू कॅन जस्ट ड्रॉ. ठीक आहे, पिगमेंटेशन नो डाऊट खूप चांगलं आहे, थोडंसं मॅट फिनिशसुद्धा देतं. आणि ॲडव्हान्टेज काय आहे, ह्याला दुसरा जो पॉईंट आहे ह्याच्यामध्ये तुम्हाला विंग मिळतं. विंग आयलायनरसाठी स्टॅम्प मिळतं. ठीक आहे, जर तुम्हाला विंग आयलायनर काढायची आहे आणि येत नाही तर तुम्ही काय करू शकता, स्टॅम्प देऊ शकता. म्हणजे दोन्ही तुमचे जे विंग आहेत ते एकसारखे दिसतात. म्हणजे बऱ्याच जणांना विंग आयलायनर काढताना खूप मोठा प्रॉब्लेम असतो की आमचे दोन्ही जे विंग आयलायनर आहेत ते सेम दिसत नाही. त्यामुळे अशा वेळेस तुम्ही विंग आयलायनर यूज करून स्टॅम्प लावूनसुद्धा ड्रॉ करू शकता. सो आयलायनरमधले पेन आयलायनरमध्ये हे दोन ऑप्शन्स मी तुम्हाला सांगितलेले आहे, जे खूप चांगले आहेत आणि मी पर्सनली यूज केलेले आहेत, मला खूप आवडतात. तर हे दोन तुम्ही ट्राय करू शकता. आता थर्ड आयलायनर जे मी तुम्हाला रेकमेंड करत आहे तर ह्या दोन्हीपेक्षा थोडासा तो हायर रेंजमध्ये आहे, पण प्रॉडक्ट खूप चांगला आहे. म्हणजे लिटरली इट्स वर्थ एव्हरी पेनी. त्यामुळे तुम्ही नक्की इन्व्हेस्ट करू शकता ह्या के ब्युटीच्या आयलायनरमध्ये, जो की खूप चांगला आहे. पिगमेंटेशन एक नंबर आहे आणि हा पेन नाही आहे, हा रेग्युलर असा आयलायनर आहे. तुम्हाला जर आयलायनर लावायचा म्हणजे येत आहे, जमत आहे, तर तुम्ही डेफिनेटली हा ट्राय करू शकता. बिगिनर्स जे आहेत त्यांच्यासाठी मी पेन आयलायनर सजेस्ट करते. बट इफ यू आर कम्फर्टेबल विथ दिस वन देन डेफिनेटली के ब्युटीचा हा आयलायनर खूप छान आहे आणि ह्याचा पिगमेंटसुद्धा खूप मस्त आहे, मला खूप आवडतो. आणि डेफिनेटली हा संपल्यानंतर मी ह्याला परत एकदा रिस्टॉक करणार आहे कारण मला हा खूप आवडतो आणि ह्याचा पिगमेंटेशन एक नंबर आहे. ह्याचा शेड आहे ब्लॅक कॅनव्हास. 3 ml तुम्हाला प्रॉडक्ट मिळून जातो. तर हे 3 आयलायनर्स तुम्ही नक्की ट्राय करू शकता. तर आता आपला आयलायनरसुद्धा झालेला आहे. आता नेक्स्ट रेकमेंडेशन्स माझे सगळे आहेत मस्कारासाठी. अगेन मस्कारामध्ये माझ्याकडं 3 ऑप्शन्स आहेत तुमच्यासाठी. तर सगळ्यात पहिला ऑप्शन, आता मस्काराची रेंज जी आहे ती थोडीशी मीडियम आहे, खूप अफोर्डेबल असं मी म्हणणार नाही, मीडियम रेंजमध्ये आहे, पण खूप चांगले आहे. ते तुम्ही नक्की ट्राय करा. सगळ्यात पहिला रेकमेंडेशन, यू कॅन नेवर गो रॉंग विथ मेबेलिन्स हायपर मस्कारा. खूप मस्त आहे आणि लिटरली हा मी जेव्हा माझं चॅनल स्टार्ट केलं
तेव्हा आय थिंक दिस वॉज द फर्स्ट मस्कारा दॅट आय गॉट, आणि तेव्हापासून हा रिस्टॉक होतच गेलेला आहे, कारण हा खूप चांगला प्रोडक्ट आहे आणि वॉटरप्रूफ आहे आणि ह्याची प्राईस अँड ऑल एव्हरीथिंग यू कॅन सी ऑन द स्क्रीन. आणि ह्याचा शेड व्हेरी ब्लॅक, अगेन ब्लॅक शेड मस्कारामध्ये डेफिनेटली तोच येतो. नाही, ब्ल्यूसुद्धा मस्कारा येतो, माझ्याकडं ब्ल्यूसुद्धा आहे, पण हा ब्लॅक आहे. तिन्ही तुम्हाला ब्लॅकच ऑप्शन देणार आहे मी, कारण मला माहिती आहे तुम्ही ब्ल्यू नाही यूज करणार आहे. ब्लॅकच जनरली यूज करतो, ब्ल्यूसुद्धा मी यूज नाही करत, पण मला तो PR मध्ये मिळाला होता त्यामुळं कधी कधी मी यूज करते. पण हे सगळे रेकमेंडेशन्स ब्लॅकसाठीच आहे. तर हा मेबिलिनचा हायपर कर्ल मस्कारा खूप खूप मस्त आहे. डेफिनेटली हा असायलाच पाहिजे बिगिनर्सच्या किटमध्ये, तर मेबिलिनचे प्रॉडक्ट्स तर असायलाच पाहिजे, कारण मेबिलिन इज वन ऑफ दोज ब्रँड जे मोस्टली ना, जे जेव्हा नवीन नवीन आपण मेकअप स्टार्ट करायला जातो ना, सगळ्यांच्या किटमध्ये मेबिलिन असतंच, कारण दिस इज लाईक अ व्हेरी गुड ब्रँड अँड प्लस अफोर्डेबल रेंजमध्ये आहे. खूप जास्त कमी रेंजमध्ये आहे असं म्हणणार नाही, डेफिनेटली चांगलेच म्हणजे मीडियम रेंजमध्ये तुम्हाला प्रोडक्ट्स मिळतात, पण प्रोडक्ट्स खूप चांगले असतात त्यांचे. तर डेफिनेटली हा मेबिलिनचा हायपर कर्ल मस्कारा इज वन ऑफ द बेस्ट प्रॉडक्ट्स फ्रॉम मेबिलिन. आता दुसरा अगेन मेबिलिनमधलाच आहे, पण हा थोडासा त्या मस्कारापेक्षा हायर व्हर्जनला आहे आणि हा मेबिलिनचा स्काय हाय मस्कारा आहे. एक नंबर म्हणजे कमाल प्रॉडक्ट आहे हा, आणि लॅश सेन्सेशनल स्काय हाय मस्कारा आहे आणि खूप मस्त आहे, वॉटरप्रूफ आहे आणि प्लस हा ॲक्च्युली लावल्यानंतर ना फॉल्स आयलॅशेस लावण्याची गरज पडत नाही. आणि स्पेसिफिक अँड टू बी व्हेरी फ्रँक, मला स्वतःला ना फॉल्स आयलॅशेस लावायला अजिबात आवडत नाही. मला काहीतरी ते डोळ्यावरती असं ठेवले असं वाटत असतं, त्यामुळे मी फॉल्स आयलॅशेस लावायला शक्यतो जात नाही. पण हां, तुम्हाला फॉल्स आयलॅशेससारखा इफेक्ट जर हवा असेल तर हा मस्कारा खूप कमाल आहे, मस्त आहे, वॉटरप्रूफ आहे अँड अगेन मेबिलिनचा आहे, त्यामुळं काही प्रॉब्लेम नाही आहे. तर हे दोन मेबिलिनचे मस्कारा आहेत जे मला खूप आवडतात आणि मी हे रिस्टॉक भरपूर वेळा केलेली आहे, तर तुम्हीसुद्धा हे ट्राय करू शकता. वन मोर मस्कारा रेकमेंडेशन आहे, हा मार्सचा मस्कारा आहे, तुम्ही माझ्या रिसेंट व्हिडिओमध्ये बघितला असणार आहे. हा आहे डबल ट्रबल मस्कारा आणि आता ह्याची जी पॅकेजिंग आहे ना ती थोडीशी वेगळी आहे. ह्याच्यामध्ये दोन मस्कारा आहेत, स्टेप 1 अँड स्टेप 2. ठीक आहे, तर ह्याचा जो लाईक फॉर्म्युला जो आहे, म्हणजे ह्याची स्ट्रॅटेजी काय आहे, एकतर मस्कारा काय असतात, एकतर लेंथनिंग मस्कारा असतात जे तुमच्या म्हणजे पापण्यांना लांब दाखवतं, म्हणजे लेंदी दाखवतं. आणि दुसरा एक कॉन्सेप्ट असतो की तो व्हॉल्यूम दाखवतो, म्हणजे असे दाट असे मस्कारा असे दिसतात. पण हा काय आहे, कॉम्बिनेशन आहे, ह्याच्यामध्ये तुम्हाला लेंथसुद्धा मिळते आणि व्हॉल्यूमसुद्धा मिळतो. तर ह्यामध्ये काय करायचं आहे, स्टेप 1 जे आहे ते सगळ्यात आधी स्टेप 1 यूज करायचं आणि आयलॅशेसला मस्कारा लावून घ्यायचं. ह्याच्यानं काय होणार आहे, लेंथ मिळणार आहे. आणि ते झाल्यानंतर स्टेप 2 ओपन करायचं आणि ह्याच्यामधला जो मस्कारा आहे तो परत एकदा अप्लाय करायचं. त्याच्यानं काय होणार आहे, व्हॉल्यूम मिळणार आहे. त्यामुळं अगदी फॉल्स आयलॅशेस लावल्यासारखं एकदम दाट असे तुमचे आयलॅशेस दिसणार आहेत. सो हे सुद्धा तुम्ही नक्की ट्राय करू शकता. तर हे 3 मस्कारा जे आहेत ते मला खूप आवडतात अँड आय हायली रेकमेंड दिस 3 प्रॉडक्ट्स टू. आता नेक्स्ट प्रॉडक्ट्स जे मी तुम्हाला दाखवणार आहे ते आय शॅडो पॅलेट्स आहेत. आता आय शॅडो पॅलेट्समध्ये ना म्हणजे भरपूर सारे ऑप्शन्स असतात, कारण ऑब्व्हियसली प्रत्येकाचा प्रेफरन्स वेगवेगळा असतो, प्रत्येकाला वेगवेगळे कलर्स आवडतात, त्या हिशोबानं तुम्ही आय शॅडो पॅलेट सिलेक्ट करू शकता. तर स्पेसिफिकली व्हेन इट कम्स टू मी खूप न्यूट्रल कलर्स यूज करणं जास्त प्रेफर करते. तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे, इफ यू फॉलो मी, तुम्हाला माहिती आहे की मी मोस्टली ब्राऊनला स्टिक करून असते, की मोस्टली त्या शेडमधले मला कलर्स यूज करायला आवडतात, कारण रेग्युलर बेसिसमध्ये हे कलर्सच चांगले दिसतात. रोज मी कलरफुल आय शॅडो करू शकत नाही, पण डेफिनेटली जे ब्राऊन शेड्स असतात ते रेग्युलर वेअरमध्ये सुद्धा तुम्ही यूज करू शकता. तर माझे आज 4 आय शॅडो पॅलेट रेकमेंडेशन्स मी तुम्हाला सांगणार आहे. सगळ्यात पहिला आय शॅडो पॅलेट मी सांगते, आता प्लीज तुटलेला आहे, प्लीज एक्सक्यूज मी फॉर दॅट. तर हा आहे वेट अँड वाईल्डचा आय शॅडो पॅलेट आणि हा मोस्टली हा ब्राऊन फॅमिलीमधले सगळे शेड्स ह्याच्यामध्ये तुम्हाला भेटतील. ट्रान्झिशन कलर्स मिळतात, ब्लॅकसुद्धा मिळतो, त्यामुळे मला हा खूप जास्त आवडतो. कारण सगळ्यात मोठी गोष्ट ह्याच्यामध्ये ब्लॅक आय शॅडो पण आहे. बऱ्याच आय शॅडो पॅलेट्समध्ये ब्लॅक कलर नसतो, पण दिस वन इट हॅज वन, त्यामुळे हा खूप आवडतो. आणि प्लस ह्याचा पिगमेंटेशन खूप चांगला आहे. लेट मी जस्ट शो यू.
खूप मस्त आहे. डोळ्यांच्या वरती वन स्वाईपमध्ये तुम्हाला खूप छान कलर भेटून जातं. आणि माझा हा डे टू डेमध्ये मी सुद्धा यूज करते. म्हणजे मला एक मिनिमम आय मेकअप करायचा असेल तर हा पॅलेट मी यूज करते, कारण याच्यामध्ये मोस्टली ब्राऊन्स आहेत आणि मला खूप आवडतो. आणि त्याचबरोबर मॅट कलरसुद्धा आहेत आणि थोडेसे ह्यांनी शिमर शेडसुद्धा दिलेले आहेत. त्यामुळे थोडंसं तुम्हाला पार्टी मेकअप करायचा असेल तर हे शिमर शेड यूज करून सुद्धा तुम्ही त्याला आय मेकअप खूप सुंदर असा क्रिएट करू शकता. आणि ते मागे 2 तुम्हाला एक्झाम्पल पण दिलेले आहेत की तुम्ही कसं करू शकता. सो दिस इज अगेन अ प्लस पॉईंट. तर हा वेट अँड वाईल्डचा नक्की तुम्ही ट्राय करा. तर नेक्स्ट जो आय शॅडो पॅलेट मला आवडतो तो ॲक्च्युली मी खूप आधी घेतलेला आहे. तर हा स्विस ब्युटीचा आय शॅडो पॅलेट आहेत आणि ह्याच्यामध्ये ना सगळे मूव्स आय शॅडोज आहेत. ठीक आहे. तर हे मॅट नाही आहेत, ह्याच्यामध्ये मॅटमधला एकही शेड नाही आहे. ह्यात तुम्ही बघू शकता सगळे शिमर शेड आहेत. पण हे जेव्हा तुम्हाला एक खूप असा हेवी आय मेकअप करायचा असतो ना तेव्हा हा खूप छान दिसतो. आणि हा पावडर नाही आहे. ठीक आहे. तर पावडरसारखं जर तुम्ही लावायला गेलात तर तसं ते लागत नाही. तर ह्याला तुम्ही एक तर तुम्ही फिंगर टिपवरती यूज करून लावू शकता, ऑरएल्स तुम्ही जे फ्लॅट ब्रश असतात त्याच्याने डिपॉझिट करू शकता. ह्याला असं व्यवस्थित तुम्ही जसं ब्लेंडिंग ब्रशनं जसं करता तसं लावायला गेलं तर तो होत नाही. हा स्पेसिफिक जेव्हा माझे खूप हेवी आय मेकअप मला करायचा असतो तेव्हा मी हे यूज करते आणि ह्याचा पिगमेंटेशनसुद्धा कमाल आहे. आता नेक्स्ट आय शॅडो पॅलेट रेकमेंडेशन इन अफोर्डेबल रेंज. तर तो आहे हा इनसाईटचा आय शॅडो पॅलेट. हा माझ्या रिसेंट परचेसमध्ये मी मागवले होते आणि अगेन मला हा खूप आवडला. पिगमेंटेशन खूप चांगले आहे. पण हा कलर जर तुम्ही बघितला तर तुम्हाला लक्षात येईल दिस इज अगेन मोर इन टू द ब्राउन्स. तर तुम्हाला ब्राउन्समधल्या आवडत असेल तर डेफिनेटली हा तुम्ही मागवू शकता. ब्लॅक ग्रेसुद्धा आहे आणि थोडेसे सॉफ्ट शेडसुद्धा आहेत, प्लस मॅट आहे आणि शिमर शेडसुद्धा आहेत. तर हा खूप आवडला मला. तर हा सुद्धा तुम्ही ट्राय करू शकता. इफ यू आर मोर लाईक मी ज्यांना ब्राऊन कलर्स आवडतात किंवा न्यूट्रल कलर्स जर जास्त आवडत असेल तर डेफिनेटली हे तुम्ही ट्राय करू शकता. आणि लास्ट प्रॉडक्ट जो आय शॅडोमध्ये मला खूप आवडतो पण अनफॉर्च्युनेटली मला ह्याचा लिंक मिळत नाही आहे, पण तरीही मी तुमच्याशी शेअर करते. आणि तो आहे हा मॅलिओचा आय शॅडो पॅलेट. मला खूप म्हणजे खूप आवडतो. आणि हा 10 कलर्स ऑफ ब्लश आहेत ह्यामध्ये आणि 48 कलर्स ऑफ आय शॅडो आहेत. जर तुम्ही हा पॅलेट ओपन करून बघितला तर तुम्हाला दिसेल की इतके सारे ह्याच्यामध्ये कलर्स आहेत. ऑलमोस्ट यू कॅन फाइंड एव्हरी कलर. आणि प्लस ब्लशचे पण भरपूर सारे ऑप्शन्स आहेत. पण ह्याची लिंक नाही आहे. पण असे जर सिमिलर प्रॉडक्ट्स मला मिळाले तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नक्की टाकेल. तुम्ही डेफिनेटली चेक करा. आता ऑलमोस्ट सगळे प्रॉडक्ट्स झालेले आहेत. फक्त एक लास्ट प्रॉडक्ट तुम्हाला मी सांगणार आहे. आय मेकअप करण्यासाठी लागतात मेकअप ब्रशेस. तर मेकअप ब्रशमध्ये 2 ऑप्शन्स मी तुम्हाला देत आहे जे मी स्वतः ट्राय करत आहे. आणि ते ब्रशेस आहेत मार्सचा हा मेकअप ब्रशचा पूर्ण किट आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला फेस मेकअपचे पण ब्रश मिळतात आणि आय मेकअपचे पण ब्रश मिळतात. खूप चांगले आहेत. मी पर्सनली यूज करत आहे. माझ्या व्हिडिओजमध्ये तुम्ही बघितला असाल. आणि त्याचा एक वेगळा व्हिडिओसुद्धा आहे. तो बघितला नसेल तर तो सुद्धा बघा. म्हणजे त्यामध्ये तुम्हाला पूर्ण नॉलेज मिळेल की फेस मेकअपचे ब्रश कोणते आहेत, आय मेकअपचे कोणते आहेत, ते सगळं डिटेलमध्ये सांगितलेले आहे. आणि अजून एक रेकमेंडेशन माझं जे आहे ते आहे स्विस ब्युटीचा हा आय शॅडोचा स्पेसिफिकली ब्रशचा किट आहे. तर हा सुद्धा मी यूज करत आहे. खूप चांगला आहे. तर या दोन्हीमधले तुम्ही मेकअप ब्रशेस तुमच्या हिशोबानं तुम्ही मागवू शकता. तर हे सगळे प्रॉडक्ट्स जे आहेत ते मी पर्सनली यूज करत आहे आणि मला सगळेच प्रॉडक्ट्स खूप आवडतात. सो दॅट्स इट गाईज. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, हेल्पफुल वाटला असेल. आणि जर वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका. शेअर विथ युअर फ्रेंड्स अँड फॅमिली ज्यांना पण आय मेकअपचे प्रॉडक्ट्स घ्यायचे असतील त्यांच्यासुद्धा शेअर करा. आणि आता जे सबस्क्रायबर शाउटआउटचे नाव उरलेले आहेत ते मी क्विकली घेणार आहे. सो माझे जे न्यू सबस्क्रायबर्स आहेत ज्यांनी रिसेंटली माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून त्यांचं नाव कमेंट सेक्शनमध्ये लिहिलं होतं. सो द शाउटआउट गोज टू थँक्यू सो मच सीमा लोके, थँक्यू सो मच आरती धवले, थँक्यू सो मच वीना काळे अँड थँक्यू सो मच राणी जगताप. गाईज थँक्यू सो मच फॉर बिंग पार्ट ऑफ दिस फॅमिली. आय लव्ह यू ऑल. आणि गाईज तुम्हाला देखील वाटत असेल मी तुमचं नावसुद्धा माझ्या चॅनलवरती असंच घेऊ देन डोंट फॉरगेट टू सबस्क्राईब अँड राईट डाऊन युअर नेम इन द कमेंट सेक्शन. परत भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.